जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBCom सेमिस्टर 3मधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट या स्पेशल सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यापुढच्या जे काही विषयांच्या परीक्षा बाकी राहिलेल्या असतील म्हणजे EVS असतील, बिझनेस इकॉनॉमिक्स असतील, बिझनेस मॅनेजमेंट्स असतील किंवा अन्य जे काही विषयाच्या क्वेश्चन पेपर असतील तर त्या देखील आपल्याला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटतील. त्याकरता आपल्याला अशी अद्ययावत माहिती मिळवायची असेल तर त्वरित आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सगळ्यात अगोदर बघूया आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा जो काही स्पेशल पेपर आहे त्या स्पेशल पेपरसाठी तुम्हाला 50 मार्काचा विद्यापीठाचा परीक्षेचा प्रश्नपत्रिका असणार आहे. टोटल या विषयाला 100 मार्क असतात. त्यापैकी 50 मार्क विद्यापीठाची परीक्षेसाठी असतात, 30 मार्क इंटरनलसाठी असतात, तर 20 मार्क तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामसाठी असतात. असे टोटल मिळून तुम्हाला 100 मार्कासाठीची ही प्रश्न म्हणजे या विषयासाठी 100 मार्क्स असतात. त्यापैकी विद्यापीठ 50 मार्काची जी काही परीक्षा घेणार आहे त्यासाठी एकूण तुम्हाला टाईम जो काही असणार आहे तो 2 तास 30 मिनिटापर्यंत अलोकेट करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 2.5 तासामध्ये तुम्हाला फक्त 50 मार्काचा प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि यासाठी पासिंगला तुम्हाला 20 मार्क्स किमान पाहिजे. 20पेक्षा जास्त मार्क्स असतील तर निश्चित तुम्ही या विषयामध्ये पास असणार आहे. या पद्धतीने क्वेश्चन पेपर आता कोणकोणते असणार आहे, कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन, शॉर्ट नोट्स कोणत्या चॅप्टरवर विचारले जातील त्याकडे आपण नजर टाकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 हा A आणि B या पार्ट्समध्ये डिवाईड केला जातो, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A हा तुमचा MCQ असणार आहे. यासाठी तुम्हाला 5 मार्क्स असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1B हा मॅच द फॉलोइंग पेअर्स असणार आहे. यासाठी देखील 5 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. म्हणजे इथे तुम्हाला टोटल 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. एका शॉर्ट नोटसाठी तुम्हाला 5 मार्क्स असे मिळून तुम्हाला 10 मार्क्ससाठी या शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स तुम्हाला दिली जाईल. या 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 10 पैकी मार्क्स हे मिळू शकतात. याचं अपेक्षित उत्तर किमान 2 पेजेस तरी असायला हवं. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच आहे, पण ॲटलिस्ट 2 पेजेसपर्यंत त्याचं उत्तर असायला हवं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3मध्ये A आणि B असे 2 पार्ट्स असतात. क्वेश्चन नंबर 3A आणि B हे ब्रॉड क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 3A हा चॅप्टर नंबर 1 वरती ब्रॉड क्वेश्चन 8 मार्कासाठी विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 3B हा पण ब्रॉड क्वेश्चन असेल, जो चॅप्टर नंबर 2 वरती ब्रॉड क्वेश्चन असणार आहे 7 मार्काला. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 हा जो काही असेल टोटल तो 15 मार्काचा असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो काही आहे तर क्वेश्चन नंबर 4मध्ये A आणि B असे 2 पार्ट्स डिवाईड केलेले आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4A हा तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3वर आधारित असेल, ज्यासाठी तुम्हाला 8 मार्क्स असतील. तर क्वेश्चन नंबर 4B हा चॅप्टर नंबर 4वर आधारित असेल, ज्यासाठी तुम्हाला 7 मार्क्स असतील. म्हणजे क्वेश्चन 4 देखील तुम्हाला एकूण 15 मार्कासाठी विचारला जाणारा आहे. म्हणजे या पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला 10 मार्कासाठी, क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला 10 मार्कासाठी, क्वेश्चन नंबर 3 हा तुम्हाला 15 मार्कासाठी, तर क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला 15 मार्कासाठी. असे मिळून एकूण 50 मार्कासाठीची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा टाईम पिरियड्स आहे. पासिंगसाठी 20 मार्क्स आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीही लँग्वेजमधून सॉल्व करता येईल. जर आपण एक्झामचा फॉर्म भरताना इंग्लिश मिडियम सिलेक्ट केलं पण तुम्हाला वाटलं की मराठी मीडियममधून पेपर द्यावा, शक्यतो असं करू नये. पण जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही मराठीतून देखील हा प्रश्नपत्रिका सॉल्व करू शकता. बट क्वेश्चन नंबर 1 पासून तर क्वेश्चन नंबर 4 पर्यंत सगळे प्रश्न हे मराठीतून सॉल्व करायला हवे. किंवा जर का इंग्लिश मिडियममधून सॉल्व करायचे असतील तर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 पासून शेवटपर्यंत इंग्लिश मिडियममधूनच सॉल्व करायला हवे. चला तर मग आता बघूया आपण की स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न.
बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही स्टडी पर्पजसाठी महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेले आहे. आता याच्यातून हे प्रश्न इंग्लिशमधून आहे, तरी पण काही सोपे प्रश्न आहेत जे तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. ओके. ज्यांच्याकडे मराठी मीडियम आहे त्यांनी त्यांच्या सिलेबसच्या पेजकडे गेलात तर तुम्हाला या जे काही मी आता 1 बाय 1 सांगणार आहे इंग्लिशमधून त्याचे मराठीत रूपांतर तुम्हाला तिथे बघता येतील. सगळ्यात अगोदर आपण ब्रॉड क्वेश्चनकडे वळूया. ब्रॉड क्वेश्चन जे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A, B आणि 4A, B साठी विचारले जातात त्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. म्हणजे 30 मार्कासाठी तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातील तर नंबर 1 आहे डिफाईन द टर्म ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, एक्सप्लेन इट्स फंक्शन. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस. त्यानंतर 3 नंबर आहे एक्सप्लेन द व्हेरियस फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. 4 नंबर दिलेला आहे एक्सप्लेन क्वालिटीज अँड स्किल ऑफ एंटरप्रुनर. त्यानंतर 5 नंबर आहे एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. बघा तुम्हाला हा जो काही चॅप्टर दिलेला आहे यामध्ये तुम्हाला सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, जॉईंट स्टॉक कंपनी यांची देखील माहिती दिलेली आहे. तुम्ही यांचे देखील ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस किंवा फीचर्स असे 3 महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही डेफिनेटली करून ठेवा. त्यानंतर इथे बघा फीचर्स अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ MNCs, ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपनीज म्हणतो. MNC बाबत तुम्ही खूप डीपमध्ये स्टडी करा आणि NGO म्हणून पण तुम्हाला एक भाग दिलेला आहे त्याकडे पण काळजीपूर्वक बघा. त्यानंतर एक्सप्लेन द फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीचे तुम्हाला वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची आहे. इथे वैशिष्ट्ये, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस असा देखील स्टडी तुम्ही करायला हवा. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 कडे ब्रॉड क्वेश्चन आहे जो आहे सायलेंट फीचर्स ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे डिफाईन द टर्म ऑफ बिझनेस प्रमोशन, एक्सप्लेन व्हेरियस स्टेजेस ऑफ बिझनेस प्रमोशन. जो चॅप्टर नंबर 4B मध्ये विचारण्यात जाण्याची शक्यता, म्हणजे चॅप्टर नंबर 4चे ब्रॉड क्वेश्चन आहे जे क्वेश्चन नंबर 4B मध्ये 7 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात की स्टेजेस ऑफ बिझनेस प्रमोशन. त्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय बिझनेस कंपोनंट्स, एक्सप्लेन बिझनेस कंपोनंट्स टू बी फोकस फॉर इट्स डेव्हलपमेंट. म्हणजे बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी बिझनेसचे कोणते कंटेंटवरती जास्त फोकस केला पाहिजे असा महत्त्वाचा प्रश्न आहे. 11 नंबर प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट. बघा हे महत्त्वाचे शेवटचे जे काही 3 प्रश्न आहे यापैकी एक प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 4B मध्ये विचारण्याची शक्यता आहे. शॉर्ट नोट्सकडे वळूया. शॉर्ट नोट्समध्ये पहिली शॉर्ट नोट्स आहे प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्यानंतर दुसरी आहे ॲक्टिव्हिटीज कव्हर बाय ऑर्गनायझेशन. तिसरा आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस. 4 नंबर आहे 1 पर्सन कंपनी. 5वा आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, या ज्याला आपण LLP असं म्हणत असतो. नंतर आहे कॅरेस्टिक्स ऑफ ॲन एंटरप्रुनर. त्यानंतर 7 नंबर आहे इंडियन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट. 8 नंबर आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए बिझनेस. 9 नंबर आहे कॅरेस्टिक्स ऑफ ए बिझनेस ॲक्टिव्हिटी. 10 नंबर आहे लीगल प्रोव्हिजन्स गव्हर्निंग प्रमोशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ बिझनेस युनिट. हा लास्ट नंबर चॅप्टरवरची शॉर्ट नोट्स आहे आणि त्याच्या अगोदरच्या चॅप्टरवरतीच म्हणजेच चॅप्टर नंबर 3 वरची शॉर्ट नोट्स कदाचित विचारली तर त्याला एक फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टवरती पण तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे किंवा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण सेबी असं म्हणतो तर सेबीचे ऑब्जेक्टिव्ह काय, सेबीचे फंक्शन्स काय किंवा सेबी म्हणूनच एक डायरेक्ट शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही या प्रश्नांची तयारी करा. निश्चित तुम्हाला 40पेक्षा जास्त मार्क्स हे पडले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन नवीन जे काही माहिती मिळवायची असेल तर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. जर का या व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व वर्गातील विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील परीक्षेबाबत अद्ययावत माहिती भेटून जाईल. तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.